आपण इंटर्नशिपचा इंटरव्ह्यूमध्ये कसं यश मिळवायचं हमखास, त्याच्यासाठी प्रिपरेशन कसं करायचं याच्याबद्दल डिस्कस करतो आहे. आपण बघितलं की पहिले काय रिसर्च करायचा, त्याच्यानंतर रिझ्युमे तयार करायचा, आपला पोर्टफोलिओ तयार करायचा आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची स्टेप इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधीची ती म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे की इंटरव्ह्यूमध्ये कुठले प्रश्न विचारले जाणार आहेत, साधारणपणे काय पद्धतीने प्रश्न असणार आहेत. आणि असं जर आपल्याला माहिती असेल तर आपण तशी उत्तरं तयार करून जाऊ शकतो. आणि तसे इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे हमखास विचारले जाणारे काही प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. सो आपण बेसिक पहिल्या प्रश्नापासून अगदी सुरुवात करू. इंटरव्ह्यूअर नवीन आहे, तुमच्याबरोबर म्हणजे पहिल्यांदाच भेटताय तुम्ही आणि आपण डिस्कशन सुरू केलं तर दोघं एकमेकांबद्दल थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करतील. त्यामुळे नॅचरली आपल्याला काय प्रश्न येईल की तुमच्याबद्दल मला थोडंसं सांगा. सो टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. आता हा प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं. तर आपण काय करूया, आधी एक उत्तर बघूया आणि मग ते उत्तर कसं भारी आहे आणि त्याच्यामध्ये काय काय न्यूअन्सेस आहेत ते आपण समजून घेतलं की आपल्याला चांगलं उत्तर आपल्यासाठी कसं तयार करायचं हे आपल्याला कळेल. सो पहिल्यांदा मी उत्तर वाचतो आणि त्याच्यानंतर ते समजावून सांगतो. उत्तर असं आहे, थँक्यू फॉर गिव्हिंग मी द अपॉर्च्युनिटी. सो पहिल्यांदा आपण काय केलं, इंटरव्ह्यूअरला थँक्यू म्हणायचं, धन्यवाद द्यायचे की तुम्ही मला इंट्रोडक्शनची अपॉर्च्युनिटी दिली. सुरुवात कुठून करायची, आता टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हणजे आय एम टेलिंग अबाउट माय सेल्फ. मग मी काय सांगायचं, मी 10वी इथे केली, 12वी इथे केली, मी या गावचा आहे, माझ्या फॅमिलीमध्ये हे आहे, असं सांगायची गरज आहे का. लक्षात घ्या, इंटरव्ह्यूअर जो प्रश्न विचारतोय तो प्रश्न कशासाठी विचारतोय, तुम्हाला इंटर्नशिपसाठी सिलेक्ट करायचं आहे. सो इंटर्नशिपशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन देणं जास्त संयुक्तिक आहे. सो म्हणून तुम्ही जर उत्तर बघितलं तर उत्तर काय आहे, लेट मी स्टार्ट विथ माय एज्युकेशनल बॅकग्राऊंड. सुरुवात एज्युकेशनल बॅकग्राऊंडपासून केली. माझं नाव काय, आय एम वैभव पवार, आय एम BE किंवा BSc विथ स्पेशलायझेशन इन कम्प्युटर सायन्स. सो कशामध्ये ग्रॅज्युएशन केलं ते सांगितलं. आय एम पॅशनेट अबाउट प्रोग्रॅमिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आय लाईक टू कीप ट्रॅक ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज लाईक क्लाउड कम्प्युटिंग अँड मोबाईल ॲप्लिकेशन्स. असं सांगण्यामागचा उद्देश काय, आपल्याला आपलं मार्केटिंग करायचं आहे. सो जर का मला अपॉर्च्युनिटी मिळते आहे तर मला हे ऑलरेडी सांगायचं आहे की सर माझं हे ग्रॅज्युएशन आहे, ही इन्फॉर्मेशन झाली. पण त्याच्या पुढे जाऊन मला हे सांगायचं आहे, मला संधी दिल्यावर की सर मला लेटेस्ट टेक्नॉलॉजी माहिती आहेत आणि त्यांच्याविषयी मला वाचायला आवडतं. त्याच्या पुढे काय सांगायचं, व्हाईल डेव्हलपिंग सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आय रिअलाइज्ड दॅट आय एम बेटर ॲट फाइंडिंग एरर्स इन द प्रोग्राम्स. सो मला लक्षात यायला लागलं की मी एरर्स प्रोग्राममधल्या जास्त चांगल्या शोधू शकतो. सो म्हणून मी काय केलं, सॉफ्टवेअर क्वालिटीचा अभ्यास सुरू केला. सो आय स्टार्टेड स्टडिंग सॉफ्टवेअर क्वालिटी इन मोर डिटेल्स. मग त्याच्यानंतर काय केलं, मला अजून इंटरेस्ट निर्माण झाला, मग मी सॉफ्टवेअर टेस्टिंग शिकलो. त्याच्यापुढे काय केलं, मी इंटरनॅशनल सर्टिफिकेशनसुद्धा केलं. आता म्हणजे आपण काय सांगतोय, माझा शिकण्याचा ग्राफ प्रोग्रेसिव्हली म्हणजे हळूहळू कसा वाढत गेला आणि माझा एम काय हे मी ऑलरेडी ऑब्जेक्टिव्हमध्ये सांगितलं आहे. जर तुम्ही रेझ्युमेचं डिस्कशन आपला व्हिडिओ रेफर केलात तर त्याच्यामध्ये असं होतं की एक सॉफ्टवेअर टेस्टिंग साठी इंटर्नशिपसाठी आपण एक रेझ्युमेचं एक्झाम्पल डिस्कस केलं होतं. सो तो जर मुलगा इथे जर टेल मी अबाउट युअरसेल्फ असा प्रश्न विचारला तर माझ्या रेझ्युमेला कन्सिस्टंट उत्तर मी कसं देऊ शकेन, माझ्या रेझ्युमेशी निगडीत उत्तर कसं देऊ शकेन आणि ते सुद्धा अजून इम्प्रेसिव्ह उत्तर कसं देऊ शकेन, तर ते असं. अजून पुढे काय सांगायचं आहे, इन माय रिसेंट फायनल इयर प्रोजेक्ट आय वॉज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग टेस्ट केसेस अँड एक्झिक्युटिंग देम. इन दिस प्रोजेक्ट आय हॅव अंडरटेकन टास्क ऑफ कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग. आता ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग मला येतं असं मला सांगायचं आहे. कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग म्हणजे काय, एक सॉफ्टवेअर आहे माझं, ते मी घेतलं आणि ते मी जर का वेगवेगळ्या ब्राउझर्सवरती चालवलं, तुम्हाला ब्राउझर्स माहिती आहेत, हे क्रोम ब्राउझर आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, असे वेगवेगळे सफारी आहे, असे वेगवेगळे ब्राउझर्स जर मी घेतले, त्या वेगळ्या ब्राउझर्सवरती काय होतं, ते जे पेज असतं ते एक्झॅक्टली तसंच दिसत नाही, त्याच्यामध्ये एरर्स असतात. सो त्याच्यामुळे ह्याला कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग म्हणतात. सो मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की मला कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग मी केलं आहे.
सो आणि पुढे काय, डुईंग कंपॅटिबिलिटी टेस्टिंग ऑन मल्टिपल ब्राउझर्स अँड मोबाईल फोन्स वॉज रिअली चॅलेंजिंग. कारण ते खरंच चॅलेंजिंग असतं. सो मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की मी फक्त शिकलोय नाही, मी ते ॲक्च्युली वापरलंय. त्याच्यापुढे काय, आय एन्जॉयड डुईंग इन्फॉर्मेशन रिसर्च ऑन व्हेरियस मोबाईल डिव्हाइसेस विथ अँड अप्रोच टू टेस्टिंग देम. म्हणजे मला मोबाईल फोन्सबद्दल कसं टेस्टिंग करायचं, त्यांचं कंपॅरेटिव्ह टेस्टिंग मी कसं करणार, हे मला वाचायला आवडलं. आणि राईट नाऊ आय एम लुकिंग फॉर इंटर्नशिप इन सॉफ्टवेअर टेस्टिंग. म्हणजे जर का तुम्ही स्टेप बाय स्टेप बघितलं तर मी काय काय सांगितलं बघा. पहिल्यांदा मी सांगितलं की धन्यवाद दिले. नंतर मी सुरू केलं, माझी इन्फॉर्मेशन दिली थोडीशी की सर माझं हे ग्रॅज्युएशन आहे, माझं हे नाव आहे. त्याच्यानंतर मी सांगायला काय सुरुवात केली की सर माझ्या करिअरच्या डायरेक्शनमध्ये मी कसं पॉझिटिव्ह आहे, मी पॅशनेट आहे प्रोग्रॅमिंगबद्दल, मी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकतोय, मी नावं दिली. सो हे कीवर्ड्स आहेत. कुठले कीवर्ड्स, क्लाउड कम्प्युटिंग आणि मोबाईल ॲप्लिकेशन. आता हे सॉफ्टवेअरमधले कीवर्ड झाले. हेच जर का मी समजा सिव्हिलमध्ये आहे किंवा अजून कुठल्या ट्रेडमध्ये आहे, ती समजा नॅनो मटेरियल्स असं एक माझ्यासाठी स्पेशलायझेशन असेल, तर मी नॅनो मटेरियलबद्दल बोलेन. व्हाईल डेव्हलपिंग सॉफ्टवेअर प्रोग्राम्स मला हे कळलं. आता इथे कसं आहे, मी असं बोरिंग काहीतरी एक माहिती वाचून दाखवत नाहीये, मी गोष्ट सांगतोय. काय गोष्ट सांगतोय, म्हणजे एक प्रसंग सांगतोय की सर मी जेव्हा सॉफ्टवेअर प्रोग्राम्स टेस्ट करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं. म्हणजे इथे तुम्ही काय सांगताय, एखादा सिनारिओ सांगताय. आणि ज्यावेळेला आपण सिनारिओ सांगतो त्यावेळेला अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येतं, आपण इन्थुजियास्टिकली एक्सप्लेन करू शकतो. त्याच्या पुढे आपण जर खरंच ते केलेलं असेल तर इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही, कारण आपण डेमॉन्स्ट्रेट करू शकतो की आपण काय केलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही जर का या उदाहरणामध्ये बघितलं तर मी कंपॅटिबिलिटी टेस्टिंगबद्दल थोडंसं सांगून दिलं की मी हे केलंय आणि ते करायला मला मजा आली. म्हणजे मी जर का म्हणलं असेल मी इन्थुजियास्टिक आहे, मी पॅशनेट आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दल, तर ते मी ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल आपण बघू. आता हे एक्झाम्पल कसलं आहे, अजून थोडंसं वेगळं, कॉमर्स ग्रॅज्युएशनचं. आता इथे पण सुरुवात काय, फर्स्टली आय वुड लाईक टू थँक यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. बरोबर आहे, पहिल्यांदा धन्यवाद द्यायचे. त्याच्या पुढे काय, आय एम XYZ फ्रॉम अमरावती, म्हणजे माझं नाव आहे, मी या ठिकाणून आहे. आता पुढे इन्फॉर्मेशन काय, आय हॅव कम्प्लिटेड माय BCom विथ फर्स्ट क्लास. देन मी टॅली सॉफ्टवेअर शिकलोय. आता हे मी ॲडिशनल सांगतोय. त्याच्या पुढे मायक्रोसॉफ्ट एक्सेल पण शिकलोय. आणि माझे हॉबीज काय आहेत, नेट सर्फिंग आणि प्लेइंग क्रिकेट. त्याच्या पुढे काय, आय वॉन्ट टू बिकम फायनान्स प्रोफेशनल. आता हे मी का सांगतोय, कारण मला इंटर्नशिपच्या डायरेक्शनमध्ये इंटरव्ह्यूअरला घेऊन जायचं, त्याला सांगायचं आहे मला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. आय कीप ट्रॅक ऑफ व्हेरियस अपकमिंग थिंग्स इन द वर्ल्ड ऑफ फायनान्स. असं मी नुसतं सांगून स्वस्त बसणार आहे का, नाही. मग नवीन नवीन काय काय आलं, मला टॅक्सेशन माहिती आहे, मला GST माहिती आहे, आत्ताच्या बजेटमध्ये काय प्रोव्हिजन केलं ते माहिती आहेत मला. आणि करंटली हे सगळं बघून मी काय करायचा प्रयत्न करतोय आत्ता, की मी अकाउंटिंग किंवा फायनान्समध्ये इंटर्नशिप करायचा प्रयत्न करतोय. तर असं जर तुम्ही इन्फॉर्मेशन दिली तर तुम्ही या पहिल्या उत्तरातूनच हे सांगताय की माझ्याकडे हे स्किल्स आहेत. ते कदाचित तुम्ही रेझ्युमे वाचून तुम्हाला कळले असतील, पण मी परत एकदा तुम्हाला सांगतोय आणि मी इन्थुजियास्टिकली तयार आहे की तुम्ही मला इंटर्नशिप द्या, मी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो तुमच्यासाठी. आता आपण पहिला प्रश्न बघितला की टेल मी अबाउट युअरसेल्फ, तुमच्याबद्दल मला थोडीशी इन्फॉर्मेशन द्या किंवा सांगा. आता दुसरा प्रश्न काय विचारतात जनरली, हा पण हमखास येणारा प्रश्न आहे, टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट. म्हणजे समजा तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट केला असेल, कुठल्याही प्रकारचा रिसर्च प्रोजेक्ट असेल, सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं असेल किंवा अजून काही एखादं टूल फॅब्रिकेट केलं असेल, कुठल्याही प्रकारचा डिव्हाइस बनवला असेल, अशा कुठल्या टाईपचा प्रोजेक्ट तुम्ही केला आहे हे सांगा. आता ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूअर काय विचारायचा प्रयत्न करतोय की ओके तुम्हाला या टाईपची इंटर्नशिप मला द्यायची आहे, तर हे करण्याच्या फील्डमधला तुम्हाला काही नॉलेज आहे का, तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का, तुम्हाला काही कळतं का याच्यामध्ये, का तुम्हाला फक्त थिअरीच माहिती आहे. तर आता ह्याचं उत्तर कसं द्यायचं आपण बघू. आता हा एक प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट सॉफ्टवेअरमध्ये असू शकतो किंवा एखादा माणूस ज्याला सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे, म्हणजे ॲनालिटिक्स फील्डमध्ये जायचं आहे, तो दुसऱ्या फील्डमधला आहे, म्हणजे समजा सेल्समधला एक्सपिरियन्स असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगमधला एक्सपिरियन्स असेल, पण मला IT मध्ये शिफ्ट व्हायचं आहे, तर असा प्रोजेक्ट करून तो IT मध्ये शिफ्ट होऊ शकतो. तर ह्या प्रोजेक्टबद्दल तो सांगतोय. त्यांनी हा खरा प्रोजेक्ट केला आहे, तर तो प्रोजेक्टबद्दल कसं सांगेल. आता आपण बघूया उत्तर. माय प्रोजेक्ट वॉज अ बिझनेस ॲनालिसिस डॅशबोर्ड फॉर अ रिटेल चेन. म्हणजे मी काय सांगितलं, माझा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कशामध्ये आहे, रिटेल चेनसाठी आहे. मी रिटेल एक चेन आहे त्याच्यासाठी
हा माझा प्रोजेक्ट आहे आणि मी काय केलं आहे, एक ॲनालिसिसचा डॅशबोर्ड बनवला आहे, बिझनेस ॲनालिसिस, म्हणजे ज्याच्यामधनं बिझनेस इन्साईट मिळतील. आणि मी टेक्नॉलॉजी कुठली वापरली, तर SQL सर्व्हर ही एक टेक्नॉलॉजी आहे, ती वापरली मी. त्याच्यामध्ये काय काय वापरलं, SQL सर्व्हर इंटिग्रेशन सर्व्हिसेस आणि ॲनालिसिस सर्व्हिसेस, व्हिज्युअल स्टुडिओ आणि पॉवर BI ही टूल्स वापरली. हे मी का सांगतोय, कारण मला कॉन्फिडन्स द्यायचा आहे की मी खरंच ह्याच्यामध्ये ॲक्च्युली काम केलंय. आता दिस टूल वॉज यूज फॉर बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर्स अँड टॉप मॅनेजमेंट टू डिसाईड ऑन सेल्स अँड एक्सपान्शन स्ट्रॅटेजी. म्हणजे मी काय सांगतोय, हा डॅशबोर्ड जो बनवला, बिझनेस ॲनालिसिसचा डॅशबोर्ड बनवला, त्याचा उपयोग काय, म्हणजे मी प्रोजेक्ट केला असं नाही, त्या प्रोजेक्टचा ॲक्च्युली रिअल वर्ल्डमध्ये काय उपयोग झाला हे पण मी सांगितलं. म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं, नाव काय होतं प्रोजेक्टचं, त्याच्यामध्ये कुठली टेक्नॉलॉजी वापरली, त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट कुणी वापरला, कशासाठी बनवला गेला होता ते सांगितलं. त्याच्या पुढे काय सांगितलं, आता थोडेसे डिटेलमध्ये जाऊ आपण. डेटा फ्रॉम 50 डिफरंट स्टोअर्स अक्रॉस इंडिया वॉज गॅदर्ड. म्हणजे मी ॲनालिसिस केला डेटाचा, तर माझ्याकडे डेटा पाहिजे, मग मी कुठला डेटा गोळा केला, तर 50 स्टोअर्स होते रिटेल चेनचे, वेगवेगळ्या ठिकाणचे, शहरामधले. तो डेटा गोळा केला, क्लीन्ड अप अँड ट्रान्सफॉर्म्ड इन द रिक्वायर्ड फॉर्मॅट. आता हा टेक्निकल शब्द आहे की डेटा क्लिनिंग आणि ट्रान्सफॉर्मेशन करायला लागतं, कारण डेटा आपल्याला जेव्हा मिळतो तेव्हा तो चांगल्या फॉर्मॅटमध्ये असतोच असं नाही, तो नीट फॉर्मॅट करून घ्यायला लागतो, त्याच्यामधल्या चुका काढायला लागतात. तर ते मी तसं करून घेतलं. आणि त्याच्या पुढे इंटेलिजंट रिपोर्ट्स वेअर जनरेटेड टू डेपिक्ट ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे प्रत्येक क्वार्टरमध्ये किती ग्रोथ झाली, कुठल्या महिन्यामध्ये किती ग्रोथ झाली ऑर्गनायझेशन, सेल्स किती वाढला, रेव्हेन्यू किती वाढला, कुठल्या झोनमध्ये काय चालू आहे, हे मला त्याच्यावरून कळू शकतं. ॲडिशनली अलर्ट्स वेअर कॉन्फिगर्ड टू डील विथ फोर्थकमिंग इश्यूज लाईक ड्रॉप इन सेल्स, सरप्लस इन्व्हेंटरी. म्हणजे एखाद्या स्टोअरमध्ये इन्व्हेंटरी जास्त झाली समजा, तिथून ती विकली जात नाही आहे, तर असं कुठे आहे का, म्हणजे मला लगेच त्याच्यावरती ॲक्शन घेता येईल. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जो काय प्रोजेक्ट केला आहे तो प्रोजेक्ट फक्त मी एम सांगितला का त्याचा, नाही, तर मी असं सांगितलं की त्या प्रोजेक्टचा डेटा कुठून गोळा केला आहे, त्याची टेक्नॉलॉजी कुठली आहे, त्याच्यानंतर तो ॲक्च्युली वापरला कुठे जातोय, तो वापरताना काय अडचणी आल्या आणखीन, की समजा एखाद्याकडे एक्सेस इन्व्हेंटरी आहे, म्हणजे जास्त स्टॉक करून ठेवला आहे, मग त्या दुकानात सरप्लस इन्व्हेंटरी असेल तर आपण काय करायचं, किंवा एखाद्याचा ड्रॉप इन सेल्स होतो एखाद्याचा, तर जर एखाद्या स्टोअरचा ड्रॉप होत असेल सेल्समध्ये तर त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायची हे मला टॉप मॅनेजमेंटला लगेच कळलं पाहिजे, तर मी त्याच्यावरती ॲक्शन घेईन. म्हणजे थोडक्यात माझा प्रोजेक्ट रिअल एन्व्हायरमेंटमध्ये कसा वापरला जाईल हे पण मी माझ्या प्रोजेक्टमधनं सांगितलं. त्याच्या पुढे आता फक्त एवढंच नाही, ही प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन झाली. इथे मी थांबू शकतो, पण ॲक्च्युली आपल्याला काय सांगायचं आहे, आपल्याला एवढंच नाही सांगायचं आहे की हा माझा प्रोजेक्ट होता, त्याच्यापुढे मला हे सांगायचं आहे की त्या प्रोजेक्ट एवढा भारी होता, मी हे शिकलो, आणि त्याच्यानंतर म्हणून ही स्किल्स आहेत, म्हणून मला इंटर्नशिपसाठी मी जास्त योग्य कॅन्डिडेट आहे, हे मी कसं सांगणार. सो आता पुढचा पॅराग्राफ बघा. व्हाईल डुईंग दिस प्रोजेक्ट वी अंडरस्टूड, काय शिकलो, हाऊ रिटेल बिझनेस ऑपरेट्स. मग त्याच्यात कुठले कुठले डिपार्टमेंट असतात, परचेस असतं, इन्व्हेंटरी असतं, सेल्स असतं, अकाउंटिंग असतं. म्हणजे मी खरंच काम केलं याचाही एव्हिडन्स झाला. ॲज वी हॅड ओनली डेटाबेसेस ॲज पार्ट ऑफ करिक्युलम, म्हणजे मी काय शिकलो, फक्त डेटाबेसेस टेक्नॉलॉजी शिकलो तुम्ही फक्त, तर बिझनेस इंटेलिजन्स आणि डेटा वेअरहाऊसिंग नावाची टेक्नॉलॉजी या प्रोजेक्टमध्ये मला वापरायला लागली, तर ती मी ॲडिशनली शिकलो. म्हणजे मी माझे स्किल्स अजून डेव्हलप केले, आणि ते कुणाच्या अनुषंगाने, मी डेटाबेस शिकलो होतो, म्हणजे माझं अकॅडमिक रेकॉर्ड चांगला आहे, मी तेही शिकलो व्यवस्थित, आणि त्याच्याशी अलाइड त्याच्या पुढची स्टेप जी मला प्रोजेक्टसाठी लागणार होती तीही मी शिकलोय. वी लर्न्ड अँड एक्सपिरियन्स अ रिअल ॲप्लिकेशन ऑफ डेटाबेसेस, बिझनेस इंटेलिजंट टूल्स अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. म्हणजे या सगळ्यामधून मी काय शिकलो हेही मी सांगून दिलं. मला अजून इंटरव्ह्यूवरनी हा प्रश्न पण विचारला नाही आहे की तू काय शिकला प्रोजेक्टमधून, पण तो प्रश्न विचारण्याच्या आधीच मी सांगून दिलं. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं आहे की सर मी तुमच्यासाठी किती योग्य कॅन्डिडेट आहे हे मी प्रत्येक प्रश्नामधून दाखवून देतोय. सो प्रोजेक्टबद्दल प्रश्न विचारला तर मी काय काय सांगायला पाहिजे, प्रोजेक्टचं नाव सांगायला पाहिजे, त्या प्रोजेक्टमध्ये की काय काय एलिमेंट्स होते ते सांगायला पाहिजे, म्हणजे टेक्नॉलॉजी असेल तर टेक्नॉलॉजी सांगायला पाहिजे, त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट कुठे वापरला गेला हे सांगितलं पाहिजे, त्याचा कुणामुळे फायदा झाला सांगितलं पाहिजे, कुणाचा फायदा झाला त्या प्रोजेक्टमुळे हे सांगितलं पाहिजे, त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टमधून मी काय शिकलो हे सांगितलं पाहिजे, आणि या सगळ्यामधून माझ्या इंटर्नशिपकडे म्हणजे किंवा माझ्या सिलेक्शनसाठी त्याचा कसा फायदा होणार आहे किंवा मी कसा योग्य आहे हे मला सांगायचं असतं. सो तुम्ही जेव्हा उत्तर देता कुठल्याही प्रश्नाचं तेव्हा फक्त मी हा प्रोजेक्ट केला होता, म्हणजे फक्त एक मी नाव सांगितलं, सर हा प्रोजेक्ट केला तर ही टेक्नॉलॉजी वापरली होती, असं म्हणून मी थांबू शकतो, पण त्याचा मला काहीच उपयोग नाही आहे, कारण
माझा इंटरव्ह्यूअर जो आहे तो इम्प्रेस नाही होणार आहे. मला इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करायचं आहे. तर इम्प्रेस मी कसं करू शकतो? मी जर का साकल्याने अख्खा माझ्या प्रोजेक्टबद्दल एवढं सगळं सांगितलं तर माझा इंटरव्ह्यूअर नक्की इम्प्रेस होईल. अजून एक हमखास येणारा प्रश्न, ज्या वेळेला इंटरव्ह्यूअर समोर बसतो तुमच्या आणि प्रश्न विचारायला सुरुवात करतो, तेव्हा तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही या कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी अप्लाय केलं आहे. मग या कंपनीमध्येच का केलं आहे? तुम्ही कंपनीबद्दल काय रिसर्च केला आहे? अशी त्याला उत्सुकता असते. कारण समजा तुम्हाला कुठलंही काम करायचं तर ते काम तुम्ही किती साकल्याने करता, किती डेप्थमध्ये जाऊन काम करता, हे त्याला त्याच्यातनं जाणून घ्यायचं असतं. सो तुम्ही खरंच इंटरेस्टेड आहात का कंपनीमध्ये? तू कंपनीचा रिसर्च केला आहे का तुम्ही? हे समजून घेण्यासाठी तो काय प्रश्न विचारतो की तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे? सो व्हॉट डू यू नो अबाउट अस? आता असा प्रश्न विचारला तर पहिले आपली प्रिपरेशन काय आहे? आपण वेबसाईटचा अभ्यास करायचा, रोलचा अभ्यास करायचा, ती कंपनी कुठल्या कुठल्या डोमेनमध्ये काम करते, त्यांचे प्रॉडक्ट्स कुठले आहेत, त्यांचे सर्व्हिसेस कुठल्या आहेत, कुठल्या लोकेशन्समध्ये काम करतात, कुठल्या कंट्रीजमध्ये काम करतात, त्यांना कुठलं अवॉर्ड मिळालं असेल, समजा रिसेंट न्यूज आली असेल कुठली त्यांच्याबद्दल, ती आपल्याला माहिती आहे. हा सगळा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर अतिशय कॉन्फिडेंटली देऊ शकतो. अतिशय विश्वासार्ह पद्धतीने याचं उत्तर आपल्याला देता येईल. सो उत्तर बघू आपण. उत्तर काय आहे? आय हॅव गॉन थ्रू युअर वेबसाईट पण आय वॉज इम्प्रेस्ड. ओके, कारण तुमची वेबसाईट छान आहे आणि आय एम इम्प्रेस्ड बिकॉज ऑफ व्हॉट? नुसतं मी इम्प्रेस्ड आहे असं उगाच खोटं खोटं म्हणतोय का? नाही. मी असं सांगतोय की तुम्ही ज्या काइंड ऑफ टेक्नॉलॉजी टूल्स तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये वापरतात, ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलाइज करता, ते टूल्स बघून मी इम्प्रेस्ड आहे. का? कारण मला ते शिकायचे आहेत. थोडक्यात मेनी ऑफ युअर सक्सेस स्टोरीज वेअर फ्रॉम ओव्हरसीज क्लायंट्स. म्हणजे तुम्ही फक्त भारतातच नाही, तुम्ही परदेशामध्ये पण तुमच्या सक्सेस स्टोरीज आहे. आता मी सक्सेस स्टोरीज इथे आहेत असं म्हणतोय म्हणजे काय? मी वेबसाईट वाचली आहे, डिटेलमध्ये वाचले, मी समजून घ्यायचा प्रयत्न करतो तुमची कंपनी काय आहे. आय कुड अंडरस्टँड दॅट यू आर बिल्ड सोल्युशन्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड लॉजिस्टिक इंडस्ट्री. म्हणजे मला डिटेलमध्ये हे पण माहिती आहे की तुमचं बिझनेस डोमेन काय आहे, तुमचं एक्सपर्टीज काय आहे आणि तुम्ही कुठल्या प्रकारच्या क्लायंट्सना सोल्युशन देता. आता हे बघितल्यानंतर मी काय सांगायचा प्रयत्न करतोय की इंटर्नशिप मला करायची आहे, मी माझा पूर्ण अभ्यास करून आलो आहे आणि नुसतंच नाही तर मला खरंच इंटरेस्ट आहे, मी कुठे इंटर्नशिप करणार आहे त्याची मी पूर्ण माहिती काढली आहे की ती माझ्यासाठी पण कंपनी योग्य आहे, अशासाठी मी प्रयत्न करतोय. त्याच्या पुढे काय सांगितलं आहे? इट वॉज रिअली गुड टू नो दॅट युअर कंपनी रिसिव्ड वॉट एव्हर XYZ ग्लोबल अवॉर्ड ट्वाइस इन सक्सेशन. याचा अर्थ काय? तुम्ही कंपनी ट्रॅक करताय, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन इवन व्हेन आय टॉक टू सम ऑफ माय सिनियर्स इन द इंडस्ट्री, म्हणजे माझे काही इंडस्ट्रीमध्ये कॉन्टॅक्ट आहेत, माझे सिनियर कलिग्स आहेत, तर त्यांच्याशी मी बोललो तेव्हा त्यांच्याबद्दल म्हणजे तुमच्या कंपनीबद्दल मी त्यांच्याकडून खूप चांगलं ऐकलं. सो हे सगळं का सांगितलं? फक्त इम्प्रेस करण्यासाठी नाही, तर खरंच डिटेलमध्ये मी तुमच्या कंपनीचा अभ्यास केला आहे. सो ते करण्यासाठी काय करा तुम्ही, हे जे उत्तर आहे हे उत्तर कुठल्याही कंपनीला रादर चालू शकतं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये त्या कंपनीच्या कामाचे कीवर्ड्स जे आहेत ते टाकायचे, तेवढे रिप्लेस करायचे किंवा. आणि अल्टिमेटली मी काय म्हणतोय, सो गिव्हन अन अपॉर्च्युनिटी आय वुड बी हॅपी टू वर्क फॉर यू अँड ग्रो इन माय करिअर. म्हणजे मी काय म्हणतोय की सर माझे हे स्किल्स आहेत जे मी रेझ्युमेमध्ये लिहिलेत, मी तुमच्या कंपनीचा पण अभ्यास केला आहे, म्हणजे मला किती इंटरेस्ट आहे बघा, आणि हे दोन्ही मॅच होत आहे. आणि हे मी तुम्हाला एव्हिडन्स देऊन सांगतोय, प्रूफ देऊन सांगतोय की सर मी हा रिसर्च केला आहे तुमच्या कंपनीबद्दल, मला खूप इंटरेस्ट आहे. आणि हे सगळं जर का तुम्ही अशा पद्धतीने प्रेझेंट केलं तर तुमच्या इंटरव्ह्यूला खरंच खात्री पटेल की तुम्हाला खरंच खूप इंटरेस्ट आहे याच्यामध्ये करिअर करण्यात, आणि त्याच्यामुळे तो तुमच्याकडे अजून पॉझिटिव्ह नजरेने बघू शकेल. आता अजून एक प्रश्न, ज्याच्यामध्ये जो थोडासा डायसी प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न काय विचारला जातो ते सांगतो. तुमचं स्ट्रेंथ सांगा, विकनेसेस सांगा, किंवा तुमच्या स्ट्रेंथ सांगा असा प्रश्न विचारतात, किंवा तुमच्यामधलं काय तुम्हाला इम्प्रूव्ह करावं असं वाटतं, अशा कुठल्या टाईपचा प्रश्न असू शकतो. आता हा प्रश्न कुठून आला? तर तुमच्या रेझ्युमेमध्ये तुम्ही बरंच काय काय लिहिलं आहे, त्याच्यामध्ये तुमच्या स्ट्रेंथ तुम्ही प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करताय. सो इंटरव्ह्यूला समजून घ्यायचं आहे की तुमच्या कुठल्या स्ट्रेंथ आहेत. सो समजा असा प्रश्न विचारला, लेट मी नो अबाउट युअर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ सांगा. तर स्ट्रेंथ म्हणून काय सांगायचं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की कुठलीही क्वालिटी तुम्ही सांगितली ना तर ती स्ट्रेंथ पण होऊ शकते आणि विकनेस पण होऊ शकते, डिपेंडिंग अपॉन द कॉन्टेक्स्ट. म्हणजे कसं सांगतो, मला बोलायला, गप्पा मारायला खूप आवडतं. आता जर का माझा सेल्सचा जॉब असेल तर हे खूप चांगली गोष्ट आहे की मला बोलायला आवडतं, मला गप्पा मारायला आवडतात, मी चांगलं सेल्स करू शकेन. पण हेच जर मला एका जागी बसून रिसर्च करायचं असेल, डेप्थमध्ये रिसर्च करायचं असेल, वाचायचं असेल,
तर जर का मी बडबड केली तर त्याचा ॲक्च्युली उपयोग नाही आहे. सो होईल काय, मला बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतात, हे विकनेस म्हणून ॲक्ट करेल इकडे. सो ज्या वेळेला मी स्ट्रेंथ किंवा विकनेस सांगतो त्यावेळेला ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगायचं आहे. म्हणजे पुन्हा मागे जे मी प्रिन्सिपल सांगितलं तेच, की आपण जे काही म्हणतोय की माझी ही स्ट्रेंथ आहे किंवा विकनेस आहे, तर ही स्ट्रेंथ आहे माझी हे मी सांगतोय ज्या वेळेला, त्यावेळेला आपल्याला त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे, त्याची सिच्युएशन सांगायची आहे की ही स्ट्रेंथ आहे हे मी कसं सिद्ध करून दाखवू शकेन. सो आता आपण उत्तर बघूया स्ट्रेंथचं. आय हॅव लॉट ऑफ पेशन्स, परसिव्हरन्स अँड आय एम हार्डवर्किंग. आता मी नुसतं सांगितलं, असं कुणीही सांगेल, विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावरती. म्हणून मग पुढे उत्तर बघा. सो मी काय सांगतो आता, माझ्याकडे काय फार एक्सपिरियन्स नाही आहे, पण मी हे कुठे दाखवलं परसिव्हरन्स. सो लिसन, ड्युरिंग अवर फायनल इयर प्रोजेक्ट, म्हणजे शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टमध्ये काय झालं, देर वॉज वन मॉड्यूल विच वॉज नॉट वर्किंग अँड एव्हरीवन इन अ ग्रुप ऑर ट्राईड टू डिबग. म्हणजे त्यांनी प्रयत्न केला, ते काहीतरी दुरुस्त होत नव्हतं, खूप प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये. मग म्हणून काय केलं, मग मी असं ठरवलं की मी लीड घेतो आणि आपण मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि मग काय केलं, आम्ही लोकांशी बोललो, त्याच्यानंतर तो डिफेक्ट शोधला आणि मग असं काहीतरी टाइमपास वर्क अराउंड काढण्यापेक्षा आम्ही काय केलं, 8-10 दिवस घातले त्याच्यावरती, नीट स्टडी केला सगळ्याचा आणि त्याच्यानंतर ते मॉड्यूल वर्क करायला लागलं. आणि हे सगळं केलं मी, मला काहीच येत नव्हतं आधी, कारण प्रॉब्लेम सोडवता येत नव्हता मला. तर हा प्रॉब्लेम मी फक्त सोडवला आणि तो सोडवला का, अरे यार काय प्रॉब्लेम आहे, कशाला करायचा, अशा पद्धतीने मी सोडवला का, तर नाही. मी कशा पद्धतीने सोडवला, वी एन्जॉयड द एफर्ट्स पुट इन अँड थिंग्स लर्न्ड इन व्हेरियस ट्रायआउट्स अँड आय वॉज एबल टू अचीव्ह सक्सेस बिकॉज ऑफ द कोऑर्डिनेटेड टीम एफर्ट. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये जी उत्तरांमध्ये जे शब्द वापरले ना, त्याच्यामध्ये खूप ज्ञानबाची मेघ म्हणतात ना, तसं आहे. म्हणजे मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, तर मी एफर्ट घेतले, मी लीड घेतला, आमच्या टीमनी एफर्ट घेतले, आम्ही टीम म्हणून काम केलं. त्याच्याबरोबरीने मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की इट वॉज नॉट बोरिंग, की अरे काम अंगावर पडलंय म्हणून मी ते काम केलं नाही, तर मी ते एन्जॉय केलं. ही माझी स्ट्रेंथ आहे अजून एक. आणि त्याच्याबरोबरीने आम्ही काय काय शिकलो आणि हे पण मी सांगतोय की सर मी टीम प्लेयर आहे, मी टीममध्ये काम करू शकतो, कारण हे मी तुम्हाला ऑलरेडी एका एक्झाम्पलमधून सांगतोय. सो हे एक्झाम्पल झालं स्ट्रेंथचं. तसा दुसरा प्रश्न काय विचारू शकतात की तुमचा विकनेस काय, डू यू नो एनी ऑफ युअर विकनेस, किंवा तुम्हाला काय इम्प्रूव्ह करायला आवडेल तुमच्यातलं. आता इथे फक्त थोडंसं कॉशन आहे उत्तर देताना. असं उत्तर द्यायचं म्हणजे आपण काही सांगू शकतो इथे, पण परत प्रश्न असा आहे की जो विकनेस आहे तुमचा असं तुम्ही सांगाल, तो तुमच्या इंटर्नशिपच्या आड येता कामा नाही, हे नक्की व्हेरीफाय करायचं बोलण्यापूर्वी. परत इथेही तुम्ही उत्तर सांगायचं, पण इथे उत्तर थोडंसं वेगळ्या प्रकारे आहे. वेगळ्या प्रकारे म्हणजे काय, हा माझा विकनेस आहे सर, हे मला माहिती आहे आणि मी त्याच्यावर इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय, हे आपल्याला इंटरव्ह्यूअरला सांगायचं आहे. सो कसं सांगायचं, एक एक्झाम्पल, हे दिलेलं एक्झाम्पल वाचून दाखवतो. आय एम लिटल इम्पेशंट वेन इट कम्स टू माय वर्क. मी थोडासा इम्पेशंट आहे, म्हणजे एखादी गोष्ट पटकन झाली नाही ना तर मला त्रास होतो, असं मला सांगायचं आहे. सो वेन आय वॉज लर्निंग सम टेक्नॉलॉजी और वेन आय एम लर्निंग सम टेक्नॉलॉजी और क्रिएटिंग सम प्रोग्राम, किंवा मी आज काय फॅब्रिकेशन करत होतो, किंवा काय एखादा ट्रायल बॅलन्स करत होतो, अकॉर्डिंग टू माय एक्सपेक्टेशन समटाइम्स आय गेट अनॉइड बिकॉज थिंग्स डझंट वर्क. म्हणजे काय, माझ्या अपेक्षेप्रमाणे पटकन मला रिझल्ट मिळत नाही, मला करता येत नाही, म्हणून मी थोडासा रागावतो, स्वतःवर चिडतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की मी चिडल्यामुळे माझा फोकस कमी होतो आणि मला सोल्युशन मिळायला थोडासा वेळ लागतो. हा माझा विकनेस आहे, जो मला माहिती आहे आणि मी हा ॲक्नॉलेज पण केला आहे, मान्य आहे मला. म्हणून मी काय करतोय, आय एम ट्राईंग टू कोप अप. पण कधी कधी काय होतं, मी जर का एकदम प्रेशरमध्ये आलो तर कधी कधी असं मी वागू शकतो, पण आय वुड रिअली लाईक टू चेंज सो दॅट आय डू नॉट लूज माय फोकस. आता हे जेव्हा तुम्ही सांगताय तेव्हा तुम्ही काय सांगता, तुम्ही खरेपणाने सांगताय हे. त्यामुळे समोरचा जो इंटरव्ह्यूअर आहे त्या लक्षात येतं, अरे विकनेस तर सगळ्यांचेच आहेत, असं कोणीच नाही आहे की ज्याला विकनेस नाही आहे. पण तो जो विकनेस आहे तुमचा, तो तुम्ही ॲक्च्युली स्ट्रेंथमध्ये बदलू शकताय अशा प्रकारे की तुम्ही सांगताय की मी ऑनेस्ट आहे आणि हा विकनेस आहे. आता हा विकनेस आहे, हा काही माझ्या कामाच्या आड येणार नाही, कारण मी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय. सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्ट्रेंथ आणि विकनेसेसबद्दल उत्तर देता तेव्हा थोडंसं जपून द्यायचं उत्तर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नुसतं उत्तर द्यायचं नाही, तर त्याला बॅकअप म्हणून, त्याला एक्झाम्पल द्यायचं, त्याला सपोर्ट म्हणून, म्हणजे आपल्याला ते सिद्ध करता येतं की तो खरंच माझी स्ट्रेंथ किंवा विकनेस आहे.
आता समजा मला ह्याचं उत्तर तयार करायचं असेल तर कसं करायचं? तर ही लिस्ट बघा. दिस इज लिस्ट ऑफ स्ट्रेंथ. सो तुम्ही काय करा, या सगळ्या लिस्ट बघा आणि या लिस्टमधल्या कुठल्या लिस्ट मला बरोबर वाटतात ती घ्यायची आणि आपल्या जीवनातलं म्हणजे आपण काहीतरी काम केलेलं असेल, कॉलेजमध्ये काम केलेलं असेल, प्रोजेक्टमध्ये काम केलेलं असेल, अजून कुठे काम केलं असेल, त्याच्यामध्ये आपण जिथे हे डेमॉन्स्ट्रेट केलं आहे, इथे दाखवलं आहे आपण खरंच, त्या ठिकाणचं एक्झाम्पल आपण लिहून काढायचं. असं ते लिहून काढलं की तुम्ही स्ट्रेंथवरती उत्तर देऊ शकता. तसंच ही लिस्ट ऑफ विकनेसेस आहेत आणि ही लिस्ट ऑफ विकनेसेस सुद्धा तुम्ही एक एक घेऊन, आता मी एक सांगितलं टॉकेटिव्ह आहे, मी आय एम व्हेरी इमोशनल, म्हणजे मी पटकन इमोशनल होतो, भावनिक आहे जास्त, गलिबल आहे म्हणजे कोणीतरी मला पुश केलं तर मी ऐकतो त्याचं, अशा काही जर गोष्टी, इम्पल्सिव्ह आहे म्हणजे पटकन रिॲक्ट होतो कुठल्या गोष्टीला, तर असे विकनेसेस जर असतील तर जे इम्प्रूव्ह करता येतात. सो फक्त करायचं काय की हा विकनेस आहे माझा, सर मला इथे कळला. एक्झाम्पल का द्यायचं, नेहमी सिच्युएशन सांगायची प्रोजेक्टमध्ये एक्सप्लेन करताना. 2 कारणासाठी. एक म्हणजे ते बोरिंग होत नाही, आपल्याला एक्झाम्पल देता येतं, आपल्याला बोलता येतं व्यवस्थित तिथे, कारण आपण गोष्ट सांगत असतो, त्याच्यामुळे बोलायला सोपं जातं, इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करायला सोपं जातं. सो त्याच्यामुळे कुठलाही नुसतं थिओरॉटिकल बडबड न करता ही माझी स्ट्रेंथ आहे, हा माझा विकनेस आहे, हे सांगताना आपण फक्त एवढंच नाही सांगायचं, तर त्याच्याबरोबर त्याला सपोर्टिव्ह एक्झाम्पल द्यायचं. असं तुम्ही एक्झाम्पल दिलं तर तुमचा विकनेस जरी खूप विकनेस आहे असं तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा तो इंटरव्ह्यूअर पॉझिटिव्ह वेमध्येच घेतो. आणि अजून एक हमखास येणारा प्रश्न बहुधा इंटरव्ह्यूच्या शेवटी, मुलाखतीच्या शेवटी विचारलेला, आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांची तयारी नसेल तर या प्रश्नात दांडी उडते. कारण हा प्रश्न अपेक्षित नसतो जनरली. म्हणजे जेव्हा तुम्ही जाता तयारी करून तेव्हा विद्यार्थ्यांना कदाचित हा प्रश्न कशाला विचारणार आहे कोणी, असं करून हा प्रश्न जनरली इग्नोर होतो. प्रश्न काय, तुम्हाला काही प्रश्न आहेत का, डू यू हॅव एनी क्वेश्चन्स फॉर अस. हा जो प्रश्न आहे ना, आता या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही मला सांगितलं मी इंटर्नशिपसाठी आलो, हे सगळं डिस्कशन झालं, आता काय प्रश्न असणार आहेत मला, सर मला काही प्रश्न नाहीत, तुम्ही फक्त इंटर्नशिप देऊन टाका, असं उत्तर अपेक्षित नाही आहे. म्हणजे तुम्ही जर का अशा पद्धतीने जर का ह्या प्रश्नाकडे उत्तर दिलं ह्या प्रश्नाचं, तर इंटरव्ह्यूअरचं इम्प्रेशन चांगलं नाही होणार आहे. डू यू हॅव एनी क्वेश्चनचा अर्थ काय, आता तुम्ही जे प्रश्न विचारता ना ते प्रश्न बघू आपण. काय प्रश्न विचारले, कंपनीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, तुमचे स्ट्रेंथ विकनेसेस काय, कुठला प्रोजेक्ट केला, म्हणजे आता तुम्हाला अजून काही समजून घ्यायचं आहे का, असा ॲक्च्युली ह्या प्रश्नाचा अर्थ आहे. सो काय करायचं, त्याचं उत्तर कसं तयार करायचं, तर सेफली तुम्ही काही प्रश्न नक्की विचारू शकता आधीच तयारी करून जायची की या टाईपचा प्रश्न तुम्ही जसं त्या सिच्युएशनला साजेसा असेल तशा पद्धतीने तयार करून विचारू शकता. कुठला प्रश्न, फॉर एक्झाम्पल, इफ आय गेट सिलेक्टेड व्हॉट विल बी माय रिस्पॉन्सिबिलिटीज अँड एक्सपेक्टेशन्स फ्रॉम युअर साईड. म्हणजे हे सगळं आपलं डिस्कशन झालं, पॉझिटिव्ह डिस्कशन झालं, सगळं छान झालं. आता तुम्ही मला जर इंटर्नशिप दिलीत सर, तर मला काय प्रकारचं काम करायला लागेल आणि माझ्याकडून तुमचे काय एक्सपेक्टेशन असतील, म्हणजे मी कसं काम करावं. आता ह्या प्रत्येक प्रश्नात आपण काय दाखवायचा प्रयत्न करतोय की मला इंटरेस्ट आहे, मी ह्या सगळ्यावरती काम केलं आहे आणि मी एवढंच नाही, एवढं सगळं डिस्कशन झाल्यानंतर सुद्धा अजूनही मला प्रश्न आहेत की मला अजून समजून घ्यायचं आहे. अजून काय तुम्ही सेफली विचारू शकता, कॅन यू टेल मी मोर अबाउट वर्क ऑर प्रोजेक्ट, तुम्ही मला कुठल्या टाईपचं काम देणार आहे किंवा कुठल्या प्रोजेक्टवर मला टाकणार आहे का, त्या प्रोजेक्टमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत, मी कुणाबरोबर काम करणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर माझी टीम कोण असणार आहे, म्हणजे आपण म्हणतो मी टीम प्लेअर आहे, मग मला टीममध्ये इंटरेस्ट पाहिजे, व कुणाबरोबर काम करणार आहे, म्हणजे मी अशा लोकांबरोबर काम करण्यासाठी एन्थुसियास्टिक आहे असं मला दाखवता येतं. अजून काय विचारू शकतो आपण, व्हॉट शुड आय फोकस अपॉन ड्युरिंग माय इंटर्नशिप सो दॅट आय विल गेट मॅक्झिमम लर्निंग. म्हणजे आता कारण समोर बसलेला इंटरव्ह्यूअर एक्सपिरियन्स्ड आहे, त्याला माहिती आहे, त्यांनी काम केलं इंडस्ट्रीमध्ये, तर सर मी हंबली विचारतोय असं की मी इंटर्नशिपमध्ये कसा फोकस करू, कशावरती फोकस करू, म्हणजे काय होईल, मला माझ्या करिअरच्या दृष्टीने फायदा होईल. म्हणजे तुम्ही फक्त इंटर्नशिपकडे बघत नाही आहात, तर तुम्ही लॉंग टर्म करिअरचाही विचार करताय असं तुम्ही इंटरव्ह्यूअरला या प्रश्नातनं सांगून देताय. अजून काय विचारू शकतो, डू आय रिक्वायर टू अंडरगो एनी ॲडिशनल ट्रेनिंग ॲज पार्ट ऑफ इंटर्नशिप सो दॅट आय कॅन परफॉर्म माय टास्क बेटर. म्हणजे बघा, तुम्ही अजून इंटर्नशिप दिलीच नाही आहे तरी सुद्धा ती इंटर्नशिप मी कशी भारी करीन याच्यावरती मी विचार करायला सुरुवात केली आहे. ह्याचा अर्थ काय, मी प्रोॲक्टिव्ह आहे सर, मी खूप इंटरेस्ट आहे मला, असं जर का तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये एन्थुसियास्टिकली उत्साहाने डेमॉन्स्ट्रेट केलं तर
तुम्हाला असं वाटतं का की इंटर्नशिपच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होणार नाही?